नमस्कार मैत्रिणींनो, आपल्या अक्षरा फॅशन चॅनलवरती तुमचं मनापासून स्वागत आहे. तर मैत्रिणींनो, आज बघा खास गुढीपाडव्यासाठी आपण स्लीव्ज डिझाईन बघणार आहे. आणि या स्लीव्ज डिझाईनसाठी मी सेपरेट 200 रुपये घेतलेले आहेत या स्लीवचे. तर बघू शकता तुम्ही, अशी पायपिंगची लेस जी आहे ती मी काय केले, जेवढं आपलं फिटिंगचं माप आहे दंड घेराचं, तर तेवढीच लेस पायपिंग कट करून घेतलेली आहे. आणि ती आपण मेन ब्लाऊजचा जो कपडा आहे आपला काठापदराचा, मेन स्लीव्जवरती आपण अटॅच करून घेतलेली आहे. तर पायपिंगचं तोंड जे होतं ते वरच्या बाजूला करून घेतलं आणि नंतर अस्तर त्याच्यावरती अटॅच केलेलं आहे. आता बघू शकता, दोन्ही बाह्या स्टिच झाल्यानंतर आता आपण पलटी करून घेतलेली आहे. अस्तर खालच्या बाजूला गेलेलं आहे आणि पायपिंग जे आहे ते आपल्याला व्यवस्थित शिलाई मारून घ्यायची आहे पायपिंगवरती. तर तुम्ही, तुमच्याकडे दाब असेल लेफ्ट किंवा राईट दाब मिळतात बघा मशीनचे सेपरेट पायपिंग लेससाठी, तर ते असले तरी तुम्ही लावू शकता. तर मी काही लावलेलं नाही. तर बघा, अशी आपली स्लीव्ज पहिल्यांदा आपण रेडी करून घेतलेली आहे. आणि आता आपण या स्लीव्जवरती डिझाईन करणार आहे लेसची. तर बघू शकता, याचं मध्य अशी लेस आपली दिसणार आहे. स्लीव्ज रेडी झाली. आता मी काय करायला लागली बघू शकता तुम्ही. तर खडूनी ज्या पद्धतीने आपण मार्किंग करून घेत आहे, असं तिरकस मार्किंग करून घ्यायचं आहे खडूनी. आणि त्याच्यावरती आपण एक नाजूक अशी लेस लावणार आहे. तर बघा, ही डिझाईन जी आहे ती मला कस्टमरने सांगितली होती. खरं तर या डिझाईनला खूप उशीर पण लागतो आणि पायपिंग लेस असल्यामुळं पण आपण याची शिलाई अशी जास्त घेतलेली आहे. करण्यासाठी पण वेळ जास्त लागतो त्यामुळं. तर तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. घंटीचं बेल आयकॉन चिन्ह दाबा, ज्यामुळे काय होईल, मी ज्यावेळेस व्हिडिओ अपलोड करते त्यावेळेस त्याचं नोटिफिकेशन जे आहे ते तुमच्यापर्यंत मिळून जाईल. तर बघू शकता, मी काय केलं आहे, थोडंसं दुसऱ्या स्लीव्जवरती आता आपण रेषा मारून घेतो आहे. आता आपण लेस लावून घेणार आहे. तर बघा, लेसला सुरुवात केली आहे. जेवढं आपलं खडूचं मार्किंग आहे त्या मार्किंगवरून आपल्याला नाजूक अशी लेस लावायची आहे. तुम्ही याच्यावरती आपली नॉड जे असतात ना, ब्लाऊजला आपण लावतो पाठीमागच्या बाजूला, ते सुद्धा नॉडची डिझाईन करू शकते. एकदम सुंदर दिसते. आणि अशी डिझाईन जी आहे ते छोटे काठ असल्यानंतर छान दिसते. त्याच्यानंतर पैठणी साडीवरती पण छान दिसते. तर बघा, नवरीच्या ब्लाऊजला पण अशी डिझाईन खूप छान दिसते. त्यामुळे ही डिझाईन जी आहे आपल्याला कस्टमरने सुचवली होती. तर त्यामुळेच मी या डिझाईनला 200 रुपये शिलाई घेतलेली आहे. बघू शकता, प्रत्येक वेळी आपल्याला दाब उचलावा लागतो आहे आणि प्रत्येक वेळी दोरा सुटला वगैरे तर सुईसुद्धा आपल्याला ओवून घ्यावी लागते. त्यामुळं आपण ह्या डिझाईनला आपल्याला उशीर लागत आहे. तर बघा, पहिल्यांदा आपण उभं मार्किंग आहे त्याच्यावरती लेस लावून घेतो आहे. व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसतच असेल. आता दुसरे आपण, तर बघा, प्रत्येक वेळी आपल्याला वळवावं लागतं आहे किंवा आपली सुई जी आहे ती बघा दोरा तोडते आहे. म्हणजे सारखा कपडा फिरवण्यामुळं आपला दोरा तुटतो आहे सुईतून. त्यामुळे आपल्याला लेस लावण्यासाठी उशीर होते. बघा, आता उभ्या लाईनिंगमध्ये आपली लेस जी आहे ती एक प्रकारची लावून झालेली आहे. आता आपण आडवं जे मार्किंग आहे ते सुद्धा आपण लावणार आहे, जेणेकरून आपले शंकरपाळीसारखे असे चौकोन रेडी होणार आहेत. तर बघा, एकदम सुंदर असे हे चौकोन दिसतात. तुम्ही या पद्धतीने तुमच्या साडीवर सुद्धा, तुमच्या कस्टमरच्या किंवा तुमच्या सेपरेट स्वतःच्या साडीवरती सुद्धा हे डिझाईन करू शकता. तर बघा कसं दिसते. तुम्हाला जसं व्हिडिओमध्ये दाखवले त्या पद्धतीमध्ये तुम्हाला असं लेस लावत जायचे, ज्यामुळे आपले चौकोन चौकोन तयार होतात, उभे चौकोन. किंवा तुम्ही याला शंकरपाळीचा आकार किंवा कापणी डिझाईनसुद्धा याला म्हणू शकता. तर बघा, पहिल्यांदा आपण खडूचं मार्किंग जे आहे तेच व्यवस्थित करून घ्यायचं आहे, ज्यामुळे पुन्हा आपल्याला कसलाही लेस लावताना त्रास होणार नाही किंवा तिरकं झाल्यासारखं वाटणार नाही. तर मी सुद्धा ही स्लीव जी आहे ती पहिल्यांदाच ट्राय केली होती, तरी पण खूप सुंदर असे आलेले आहे. मार्किंग जे आहे ते तुम्ही माप टाकून केलं तर एकदम उत्तम होईल. मी काय
मापं वगैरे टाकली नव्हती. तर बघा अशा पद्धतीने आपली स्लीव जी आहे ती रेडी झालेली आहे. आपण आता काय करणार याच्यावरती मणी लावून घ्यायचे. तुम्ही फेविकॉलने चिटकून घेऊ शकता किंवा सुईने टाकसुद्धा घ्यायचे आहेत. तर बघा अशी एक लेसचा तुकडा आपल्याला कमी पडलेला आहे, तो मी लावून घेते. पुढच्या बाजूला पण आपलं ओपन राहू नये अशा अर्थामध्ये आपण तर लेस लावून घेतोय. आता आपण मणी लावणार आहे आणि अशा पद्धतीने आपली स्लीव जी आहे ती रेडी झालेली आहे. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. भेटूया आपल्या पुढल्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.